नमन केलं तेव्हा म्हटलं गोल घातलीला. आम्ही कुठं गोल घातलेला, आम्ही नाही बा गोल घातलेला. तर खोदून खोदून विचारिता सांगितलेलं काय झालं. मागल्या शिमग्यात रुपा काढायच्या टायमाला देवलात बसलेलं होतं, उत्सव गेले. काय समजलं. ता गुराव पण होता सांगा ती. तर देवलात काय बसलेले, त्या दलव्याच्या बायकोचा झँगाट होता म्हणून कौल लावला. तर तीच काय भुचा घेताना काय तर धरलेला होता म्हणून कौल लावला देवा. ता दुपारी झिरमाटलीला मी बसलेला खांबाला टेकून ता बाहेर दत्त्या गुरुवाचा पोर घुटूम आले. ता म्हटलं ह्या का घुटूम आलतो. म्हटलं काय रे. ता आला आणि म्हणाला अण्णानो नमन करायवा यंदा शिमगा आलेला आहे. म्हटलं नमन करायवा कबूल, पण गावात म्हातारा माणूस राहिलाय कोण माझी शिवाय. माई तर ढोपरा जिंकलेली. काय समजलं. तरी पण म्हटलं काय काळजी करू नको, सगळ्यांनी मिळून आपण जमूया आणि एक झाकसा नमन करूया. तर सगळं मुंबईचा पार उदारलेले तर सगळं असं चटऱ्या पटऱ्या चट्ट्या काय तर मी काय बरमोडा काय म्हणतात तर घातलेला. आणि आले आणि नमन करायचं ठरवलं आणि नमन ठरवलं. तर म्हटलं नमन तर काय स्क्रिप्ट काय म्हणतात तर सगळं लिहिलेलं आहे. तर म्हणता सगळं रेडी आहे आमच्याकडे, तुम्ही फक्त आम्हाला दिग्दर्शक म्हणून मागलं दर्शन करायला या. म्हटलं मागलं दर्शन करा या कबूल आहे, पण तर सगळं तुमचं ठरलेलं हवा ना बाबा. ह्या रोल कोण करणार, त्या रोल कोण करणार, तर सगळं ठरलेलं नको. तर ह्यानी ठरवलं आणि सगळं कसं करायचं तर. आणि उगवतीला पार आहे बघा निंबरीचा, मारुतीचा देऊळ आहे, तिथं सगळे जमले. तिथं रेशन मारणार होते सगळे. तर 3-4 दिवस सगळा धुरला पाडला नाही. काय तर नमन काय ठरवलेला तर रक्तात भिजले कप्पाल. म्हटलं काय करणार कप्पाल, वाघाचे नाव रक्तात भिजले कप्पाल. तर सगळं मिळून असा वग त्यांनी ठरवलेला ते रामायण दाखवणार म्हणे. सगळा रामायण म्हणजे काही न श्रावण बालाच्या ह्याच्यापासून तर रावणाचा वध होईपर्यंत सगळा नमन दाखवणार. म्हटलं आमच्या बापाशीत कुणी केलं नाही, तुम्ही काय करणार. मी लव सांगणार. तर म्हटलं असं जाऊ दे. पण ते सगळं केलं नाही. आणि त्या दशरथ तर असा जाडा सोलकीचा डुक्कर असा होय. मग काय खैली बँक ती काय बँक ती आयची बँक खैली ती. हा त्या बँकेचा शिपाई का कोण होता असा जाडा. तर त्यामध्ये मी दशरथाचा रोल घेतलेला. तर आयता डोंगरा त्याची एक गोष्ट सांगायची राहिली नाही. तर आयत्या डोंगराचं काय झालं. आयत्या डोंगराचा बापू डोंगरा. तर त्याची पहिली बायको मेली म्हणून त्यानं दुसरी बायको केला. इंदुलकराची शकू का फकू कोणती होती. तर तीच एक पोरगा आधीच होता. तर बापू डोंगऱ्याचा आयता मिळाला म्हणून त्याचं नाव आयता डोंगरा. काय समजलं. हा तर सगळ्यांनी मिळून असा नमन बसवला नाही. आणि नमनाचा दिवस आला, आम्ही आपला झेपला त्या म्हणून त्यांना दिग्दर्शन केलेला. पण ह्याने काय ऐकाय नको. मुंबईचं पार्थ एकमेकाच ऐकतायत सगळं जो ह्या करीत सगळं खदलवून टाकलं तिथे. मग तर नमनाचा दिवस आलेला आणि सकाळी उठलेला मी तर पोटात मुरडा पडल्या तर टमरेल घेतला आणि परसाकडला गेलो. तर जाऊन बसणार हसताव काय तुम्हाला माहित नाही. अरे धर्म आहे त्या माणसाचा, बोलाय ना उद्याची. तर जाऊन बसणार एवढ्या डाव्या डोल्याची पापणी लावली. तर म्हटलं गावात काहीतरी अप्रित होणार आहे. तर म्हटलं काय झालं. मागल्या टायमाला जेव्हा डाव्या डोल्याची काय गप थाव काय मागल्या टायमात डाव्या डोल्याची पापणी लावली तेव्हा बापू मलुष्ट्याची बायको इरीत पडली. तर आयता डोंगरा त्याची बायको करमेलकराचा हात धरून पालाली. सगळं अप्रित झालं. म्हटलं या टायमात अप्रित काय होणार. तर म्हटलं आज नमन आहे. म्हटलं हे गोल घालतायत बहुतेक. तर नमनाकडे जाय. मग नंतर आम्ही गेलो गवत काढाय. गुरुवांकडे गवत काढलेला. तर संध्याकाळी कालोख झाला. थंडी पडलेली व जाम थंडी पडलेली. आणि कालोख काय बघा दाट कालोख ता पिटल्या सारा. बोट गेला तरी कळलं नसतं डोल्यात. सगळा केला आणि घरात आलो तर बघतो का बायको कडी लावून झोपलेली. तर काय झाली नाही एवढा जो भात खायला झोपल अशी की कोण जो ढोल वाजवला तरी उठायचे नाही. काय समजलं. म्हणून मग आम्ही एक युक्ती काढलेली आहे. असा एक विशिष्ट आवाज केला का नाही
का ती जागी होते. असं केलं की तर तसं केला. तिने दरवाजा उघडला आणि आणून ताट आणून वाढला पुढे. त्यानं जोक कल्लीला आहे असा असा त्या ताट आणून वाढला. आणि संध्याकाळचा टाइम रात झाली ती. तर म्हणे करा लंच करा. तर म्हटलं अगं दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात, रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात. तर म्हणते दुपारचाच वाढलाय. तर आपलं काय कसं तरी आपला गिल्ला आणि नमनाकडे गेलो. काय बघाल 101 फलफलीला गडीचा नुसता उदलत 100 मेपक बिपक केला नी ता गणपती म्हणून झालेला होता ना, ता नुसता उधळलेला पहिला. त्यामुळे माझी पहिली एंट्री ना, त्यामुळे त्या उधळलेला गडी. आणि पडदा उघडला आणि ह्या गडी गेला पुढं. आता गणपतीचा कसा ठरलेला, पहिला जायचं आपला गपगप जायचं आणि बसायचं असं ठरलेला गेला. तर ह्या गडी उधळलेला दाखवतो. अरे या करतो का या मागवडा. अरे गणपती म्हणून गेला, युद्ध करायला मी गेलेला. त्या कसा तरी थांबतो करून त्या मागं वडलीला. नंतर गवलन कसा त्यांनी निपटला नी. आणि टायमिंग आला कसला वागायचा, रक्तात भिजले कप्पाल अर्थात रावणाचा वध. तर श्रावण बालाची एंट्री. तर ह्यानी काय केलेला, आयडी केली काय एका याच्यात ना सुका नाकडू उभा केलेला झाड म्हणून. त्याच्यावर दशरथ उभा राहिलेला. काय समजलं. तर दशरथ होता असा झाडा ना सुका. इकडून श्रावणबाल आता साधा शीन होता हो, काय करायचा होता. इकडनं श्रावणबाल तांब्या घेऊन येतो, पाण्यात बुडबुड बुडबुड आवाज होतो. दशरथ त्याला बाण मारतो आणि त्याने तिच्याजवळ जायचं आणि विचारायचं बाला तूच काही लागलं तर नाही ना. असा शीन ठरलेला. साधा सोपा शीन होता की नाही, कोणी पण केला नसता. ही सगळी उधळलेली पोरा. काय झाला, दशरथ चढलेला आहे झाडावर. श्रावणबाल तांब्या घेऊन आला, पाण्यात बुडवला. बुडबुड 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 आवाज होता. तर इकडे धाडकणशी आवाज झाला. दशरथ खाली कोसळला. आता काहीतरी व्हायवा, दशरथ आणि श्रावणबाला जायवं. काय समजलं. तर श्रावणबाल दशरथाकडे आला आणि म्हणतो दशरथा तूच काही लागला तर नाही ना. मेलो कोलसं केलं हो. तरी पण यांची भूक लागलेली नाही. म्हणतात आम्हाला रावण नाचवायचा, 10 फलीचा रावण नाचवणार. मला नाचवा. बाकीचं अर्धी लोक आता उठून गेली होती. आता राहिलं आता करून टाका. तर म्हणतो आम्ही इथं आयडी केली आहे. म्हटलं इथं पण आयडी केली आहे, चांगलं केलं. तर म्हणतो असं नारलीची बाग आहे ना पोपलीची, त्यातनं तर रावणाची एंट्री घेणार. म्युझिक लागला की तासा ढोल तासा वाजेल. तर रावणाची फली घेऊन तर आपला कालोखात गेला. इकडे ढोल तासा वाजायला लागले. 2 वेळा नागिनीचा म्युझिक वाजवून झाला. रावण काय आलेला नाही. का पाठी आलं म्हणता अण्णानू बघा. तर रावण काय गेला. तर म्हटलं घरात गेला असेल, तुम्ही काय बघतो. तर हे कंदील बिंदील घेऊन गेले सगळे बघाय, बॅटरी बिटरी घेऊन गेले. आणि म्हणतात अण्णानू रावण खैलीकडे नाही दिसत नाही आहे. तर म्हटलं फली तरी आहे काय त्याची. तर म्हणता शेणकीत आहे फली पडलेली. तर म्हटलं तोंडा मोदलं काय किती आहेत ती. तर म्हणता 9च आहेत. म्हटलं 10 फेवत असेल खाली, जाऊन बघा. जाऊन बघतात तर रावणचा जोरासारखी धावत आला ना, पोपलेत न तर अडकला आणि शेणकेत पडला. काय समजलं. आणि ती फली पेवेवर. मग त्या सगळा शेणातनं बाहेर काढलेला आणि तसाच सारावलेला रावण दाखवलेला आम्ही. काय समजलं. थँक्यू.